रायगड जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक 1 मधून आज आपण बघतो की आमची मोठी जनसंख्या आहे इकडं आणि आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रभाग 1 मधून आम्ही लता धनराज म्हात्रे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि पराग कचरू भोपी हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत। दोघांचे अर्ज आम्ही आज तिथे दाखल केलेले आहेत। सर काय मुद्दे आहेत गावात, कशा प्रकारच्या समस्या मतदारसंघामध्ये आहेत आणि कशा प्रकारच्या समस्या आपण मार्गी लावणार आहात? गावामध्ये बघा तुम्हाला सांगतो मी, गावामध्ये जी विकासाची कामं आहेत आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षानेच केलेले आहेत आणि आज बघतो आपण जी कामं आमदार नेतृत्वातून झालेली आहेत ती कामं मी तर सांगेन ते चांगल्या निकृष्ट दर्जाची कामं आहेत। आज तुम्हाला आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत। आमचा गोडांबे रस्ता तर तुम्हाला एक वर्ष सांगतो ते आम्ही 5 वर्ष आम्ही आहे ना गाडी अशी होडीसारखी चालवत जातो, होडीसारखी म्हणजे गाडी नाही होडी चालवतो असा मला अंदाज येतो। मग ही काय कामं आहेत का सांगा तुम्ही? मग या कामांपेक्षा आम्ही असा विचार केला आज आपला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आम्ही जी कामं करणार आहे उत्कृष्ट क्वालिटीची असतील आणि चांगल्या पद्धतीची असतील जेणेकरून लोकांचा फायदा होईल। सर एमआयडी मध्ये रस्ते हा विषय आहे, रस्ते आपण पाहिले असतात काही दिवसांनी शहरीकरण तिथे झालेलं आहे, बरीचशी गावं तिथे आहेत ज्यांचं तर शहरीकरणामध्ये रूपांतर झालेलं आहे, तर त्या संदर्भात आपण त्या गोष्टी सातत्याने 5 वर्ष आपण बघतोय। आपण आता महापालिकेची निवडणूक झाली त्या पालिकेमध्ये आम्ही 4 चे 4 उमेदवार निवडून आले। त्या पालिकेमध्ये तुम्हाला वॉटर गटर मीटर सगळेच प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवायचे आहेत ना आपल्याला आणि त्याच्यासाठी आम्ही आता त्या वार्डाला लागून आमचा जिल्हा परिषदचा वार्ड आहे आणि खरोखर त्या वार्डामध्ये कामं आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून झालेली नाहीत। काय वाटतं समोर देखील सगळं आव्हान आहे, कशा प्रकारचे आव्हानात्मक निवडणूक वाटते आहे? हो आव्हान तर आहेत ना, पण मी काय सांगतो समोरचा आमचा जो उमेदवार आहे एक्स कोणी असेल तो त्याचं आम्ही नाव नाही घेत, कारण की त्या उमेदवाराने आमच्या शेतकरी कामगार पक्षातून निवडून आला आणि नंतर त्यांनी बाजूला भरारी घेतली। मग आता सांगा तुम्ही आमच्या पक्षातून निवडून येईल का? त्या लोक मतदान करतील का? त्याच्यानंतर आपण बघतो होऊ घातलेली MIDC आहे, त्या MIDC मध्ये शेतकरी वर्ग खूप नाराज आहे कारण की शेतकऱ्यांना पाहिजे असा हमी भाव भेटलेला नाही। एकीकडे आपण बघतो वसई विरारचे 22,80,000 रुपये गुंठा, दुसरीकडे आपण बघतो की 4,50,000 रुपये गुंठा, म्हणजे भावाची तफावत आपण बघायला मिळते। खऱ्या अर्थाने तिथले शेतकरी नाराज आहेत, ते त्याचा रस्ता दाखवतील। काय विजन आणि काय आव्हान जनतेला मी आवाहन करेन का आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करून निवडून द्यायचंय। ठीक आहे।